नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आताच प्रीची एक्झाम झाली, राज्यसेवेची चांगली गेली असेल अशी मी अपेक्षा ठेवतो तुमच्या सर्वांकडून. आणि आज ज्या अजेंड्यासाठी मी तुमच्या समोर उभा राहिलेलो आहे तो आहे इन्स्पेक्टर ऑफ लीगल मेट्रोलॉजी. राईट, याच्याबद्दलची थोडासा जो सिलेबस आहे तो तुम्हाला कसा सोयीस्कर बनवू शकतो हे सांगण्यासाठी. या पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकलचा काही सिलेबस मिळेल, इलेक्ट्रॉनिक्सचा काही सिलेबस मिळेल, काही मेकॅनिकलचा सिलेबस मिळेल. कम्प्युटर वाले याला ऍप्लिकेबल आहेत पण त्यांचा सिलेबस फारच क्वचित मिळेल तुम्हाला. फार जास्त सिलेबस बघितला तर तुम्हाला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा मिळेल. तर ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय होता याच्यासाठी, तर तुम्हाला एक तर इलेक्ट्रिकल मध्ये बीटेक असणं गरजेचं होतं. इलेक्ट्रिकल, त्यानंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर. राईट, या ब्रांचेस मध्ये तुम्हाला बीटेक असणं गरजेचं होतं. किंवा तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट पण असू शकता पण तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये फिजिक्स हा तुमचा सब्जेक्ट असणं गरजेचा होता. हे आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता आणि या क्रायटेरिया नुसारच तुमचा सिलेबस थोडासा डिफाईन केला गेलेला आहे. आता याच्यामध्ये आहे काय काय, तर तुमचा पहिला पेपर होणार आहे तो म्हणजे 200 मार्काचा असेल. दुसरा एक पेपर होईल तो पण 200 मार्काचा असेल आणि मुलाखत इंटरव्ह्यू 50 मार्काचा असेल आणि टोटल असा तुमचा 450 मार्काची मेरिट लिस्ट लागेल. आता बघा, आम्हाला सवय काय झाली काही काळामध्ये की आम्हाला एमसीक्यू पॅटर्न मध्ये सवय झालेली आहे आणि एकदम यूज थ्रू आहोत आम्ही त्याला. एखादा कधी कधी तुक्का मारायचा असला तोही लागून जातो. पण इथं बघा, तुम्हाला पारंपरिक वर्णनात्मक दोन्ही पेपरसाठी मेन्शन केलेलं आहे. याचा अर्थ तुमचा पेपर हा कन्व्हेन्शनल पॅटर्न मध्ये रिटर्न असेल ना की ऑब्जेक्टिव्ह पेपर असेल. त्यामुळं जेव्हा प्रिपरेशनचं तुमचं लेवल आहे ना थोडं हाय लेवलला असायला, कारण फार फेकून आपण जसे युनिव्हर्सिटीमध्ये पेपर लिहितो ना तसं लिहून नाही चालत. काहीही लिहायचं म्हणजे एका क्वेश्चन मध्ये आम्ही त्याचे ऍडव्हान्टेज लिहितो की लो कॉस्ट आहे आणि त्याच क्वेश्चनच्या डिसएडव्हान्टेज मध्ये हाय कॉस्ट लिहितो, असं लिहून चालत नाही. त्यामुळे क्वालिटी कंटेंट पाहिजे ते, आणि त्या क्वालिटी कंटेंटसाठी तुमचं त्याच लेवलला प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मी तुमच्यासोबत सिलेबस डिस्कस करतो आणि काही रेफरन्सेस पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की हा सिलेबस तुम्हाला कुठं मिळू शकतो आणि तुम्ही कसा करायला हवा. त्यानंतर याच्यावर न्यूमेरिकल विचारले जाऊ शकतात, या तुमचा थेरॉटिकल क्वेश्चन असू शकतो. कारण न्यूमेरिकल जेव्हा विचारले जातील थोडासा पेपर स्लाइटली डेंजरस झोन मध्ये जातो. राईट, थेरी लिहायचं असेल तर आम्ही थोडी बहुत थेरी लिहू शकतो. राईट, एखाद्या गोष्टीबद्दलची, एखाद्या इन्स्ट्रुमेंट बद्दल विचारलं त्याच्याबद्दल काही गोष्टी आम्हाला थोड्या माहित पण असू शकतात. पण जर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं असले त्याचे फॉर्म्युले माहिती असणं, त्याच्या स्टेप्स माहिती असणं, कॅल्क्युलेशन एक्झॅक्ट येणं, हे सर्व गोष्टी आपल्याला जमायला हव्या. तर चला वन बाय वन आपण सिलेबस डिस्कस करू. पेपर 1 चा सिलेबस आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 सेक्शन मिळतील. तर सेक्शन ए मध्ये तुम्हाला काय दिलं, ब्रिजेस. राईट, विस्टोन ब्रिज, केल्विन, मेगाओम, मॅक्सवेल, अँडरसन, चरिंग अँड विन फॉर अ मेजरमेंट ऑफ RLC and frequency, Q meter, measurement of voltage, current, power in single and three phase circuit, AC/DC current probes, okay, true RMS meter, voltage and current scaling, instrument transformer, time counter, time phase, frequency measurement, digital voltmeter, digital multimeter, oscilloscope, okay, shielding and grounding. right, म्हणजे हा पूर्णचा पूर्ण पार्ट तुम्हाला इलेक्ट्रिकल मध्ये मिळेल. जास्त डेंजर पार्ट नाही. न्यूमेरिकलची पॉसिबिलिटी बऱ्याच गोष्टीवर आहे. तुम्हाला इथं विस्टोन ब्रिज आहे, मॅक्सवेल अँडरसन चे आहे, त्यानंतर तुम्हाला सिंगल फेज मल्टीफेज बद्दलचं आहे, व्होल्टेज अँड करंट स्केलिंग आहे, त्यानंतर डिजिटल व्होल्टमीटर आहे, डिजिटल मल्टीमीटर आहे. यांच्याबद्दल तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स पण येऊ शकतात, तुम्हाला त्यांच्याबद्दल एक्सप्लेन पण करायला लागू शकतं आणि याच्यावर न्यूमेरिकल पण येण्याची चांगली पॉसिबिलिटी आहे. राईट, न्यूमेरिकल तुम्हाला येऊ शकतात, प्रत्येक ठिकाणी न्यूमेरिकल असू शकतात. कारण टॉपिक बघा, तुम्ही इलेक्ट्रिकल असाल, मेकॅनिकल असाल, इलेक्ट्रॉनिक्स असाल, या ब्रांचेस मध्ये न्यूमेरिकलचा भरमसाठ मारा असतो.
कुठल्याही पेपरमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे पेपर बघा, त्याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला न्यूमेरिकलच मिळतील, फार क्वचित तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स मिळतात, राईट. पण एमपीएससी मध्ये अशा पेपरला तुम्ही थोडंसं हे करू शकता की थोडासा जास्त थेरॉटिकल ओरिएंटेड पण असू शकतो. एखादे इन्स्ट्रुमेंट देतील आणि त्याला एक्सप्लेन करावं लागेल, त्याचं वर्किंग सांगावं लागेल, राईट. तर असे क्वेश्चन तुम्हाला येणं पॉसिबल आहे. त्यानंतर पिझो इलेक्ट्रिक हॉल इफेक्ट, सेन्सर अँड असोसिएटेड सिग्नल कंडिशनिंग सर्किट्स, ट्रान्ड्यूसर, क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्ड्यूसर, रेजिस्टन्स पोटेन्शियल मीटर, स्ट्रेन गेजेस, रेजिस्टन्स थर्मोमीटर, थर्मिस्टर, इंडक्टिव्ह ट्रान्ड्यूसर, एलव्हीडीटी, त्यानंतर आरव्हीडीटी, कॅपॅसिटी ट्रान्ड्यूसर, पिझो इलेक्ट्रिक, फोटो इलेक्ट्रिक ट्रान्ड्यूसर, डिजिटल ट्रान्ड्यूसर, एन्कोडर, शाफ्ट एन्कोडर, ऑप्टिकल एन्कोडर. तुम्ही हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पण मिळेल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये एक सब्जेक्ट आहे ज्याला मेकॅट्रॉनिक्स म्हणतो आपण, राईट. मेकॅट्रॉनिक्स मध्ये बराचसा याच्यातला पार्ट तुम्हाला मिळून जाईल, राईट. म्हणजे एन्कोडर वगैरे ट्रान्ड्यूसर तुम्हाला मेकॅट्रॉनिक्स मध्ये तुम्ही शिकलेले आहे. इलेक्ट्रिकल वाले पण शिकलेले आहेत, मेकॅनिकल वाले शिकलेले आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांना पण या दोन्ही टॉपिक बद्दल थोडं नॉलेज आहे, राईट. मेकॅनिकल वाले हे तर सेकंड वाला टॉपिक जो आहे ना, पिझो इलेक्ट्रिक हॉल इफेक्ट वगैरे, हे तुमचा चांगल्या प्रकारे मेकॅट्रॉनिक्स मध्ये झालेला आहे. काही ठिकाणी याला ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टम मध्ये पण कव्हर केले गेलेला आहे काही विद्यापीठांमध्ये, राईट. तर हा पार्ट तुमचा तिथं आहे. त्यानंतर डिस्प्लेसमेंट, लिनियर अँड अँग्युलर, वेलॉसिटी, ऍक्सलरेशन, फोर्स, टॉर्क, व्हायब्रेशन, शॉक, प्रेशर इंक्लुडिंग लो प्रेशर, फ्लो, व्हेरिएबल हेड, व्हेरिएबल एरिया, इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स, अल्ट्रासोनिक, टर्बाइन अँड ओपन चॅनल फ्लो मीटर, टेम्परेचर, थर्मोकपल, बोलोमीटर, ट्रान्झिस्टर, पायरोमीटर, सेमीकंडक्टर, लिक्विड लेवल, पीएच, कंडक्टिव्हिटी अँड विस्कॉसिटी मेजरमेंट. ओके, एका टॉपिक मध्ये तुम्हाला हे कुठलंही मिळणार नाही, हे कुठलंच तुम्हाला एका टॉपिक मध्ये मिळणार नाही. काही पार्ट साठी तुम्हाला मेकॅनिकलचे बुक्स ओपन करावे लागतील, काही तुम्हाला इलेक्ट्रिकलचे बुक्स ओपन करावे लागतील. मी हा सिलेबस तुम्हाला आज इंट्रोड्यूस करून देतोय. पुढच्या वेळेस मी बुक्सच्या नावासहित येईल, राईट. मला काही मुलांचे फार मेसेजेस होते की सर ऍटलीस्ट आम्हाला एकदा सिलेबस सांगून जा, नंतर तुम्ही कुठून काय घ्यायचं ते वगैरे आपण बोलू. हे सिलेबस थोडासा वेबसाईटवर दिलेला आहे, पण तो एक्झॅक्टली कुठून येऊ शकतो, काय येऊ शकतं त्याच्याबद्दल हे थोडंसं जरा इंट्रोडक्टरी सांगा. नंतर मी याच्याबद्दल सेपरेट तुम्हाला कुठलं कंटेंट कुठल्या बुक मध्ये मिळेल ना हे पण सांगेन, राईट. तर त्याला थोडासा मला वेळ द्या, कारण मला हे सर्च करावं लागेल. काही इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, काही इलेक्ट्रिकलचा पार्ट आहे आणि कुठल्या बुकची लँग्वेज इझी आहे की जेणेकरून तुम्हाला तिथं ते मिळू शकतं, हे पण मी घेऊन येईन. त्यानंतर सेक्शन बी मध्ये बेसिक मेजरमेंट कन्सेप्ट, एरर मेजरमेंट सिस्टम, स्टॅटिक अँड डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स, युनिट अँड स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट सिस्टम, टाइप्स ऑफ एरर, ॲक्युरसी, प्रिसिजन, रिप्रोडक्टिव्हिटी, रिपीटॅबिलिटी, नॉइज, एसआय युनिट, स्टँडर्ड, ओके, आरएलसी व्होल्टेज, करंट अँड फ्रिक्वेन्सी, सिस्टमॅटिक, रँडम एरर इन द मेजरमेंट, एक्सप्रेशन ऑफ अनसर्टनिटी, ॲक्युरसी अँड प्रिसिजन, प्रोग्रेशन ऑफ एरर, लिनियर अँड वेटेड रिग्रेशन. ओके, हे बऱ्यापैकी तुम्हाला इलेक्ट्रिकल मध्ये मिळेल, काही पार्ट मेकॅनिकल मध्ये पण मिळेल. रिग्रेशन, आता हे रिग्रेशन मेकॅनिकलच्या पण सिलेबस मध्ये आहे, ओके. पण आता रिग्रेशन बद्दल थोडंसं तुम्हाला वॉस्ट तयारी करावी लागेल. कशाबद्दल? इलेक्ट्रिकलला सुद्धा फोकस मध्ये ठेवून आणि थोडं मेकॅनिकलला सुद्धा फोकस मध्ये ठेवून तुम्हाला रिग्रेशन बद्दलची माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर कन्व्हर्जन ऑफ एनर्जी अँड मोमेंटम, ओके, मास, प्रेशर, फोर्स, मोशन, फंडामेंटल ऑफ स्टॅटिक, मीन स्टँडर्ड डेव्हिएशन, ॲक्युरसी ऑफ इन्स्ट्रुमेंट, एरर अनालिसिस, टॉलरन्स, हीट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, वेव्स, राईट. त्यामध्ये साऊंड, व्हायब्रेशन स्ट्रिंग, वेव्ह डिफ्रॅक्शन, डॉपलर इफेक्ट, फ्रिक्वेन्सी, रिफ्रॅक्शन, ओके, फ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हुक्स लॉ, लाईट, स्नेल्स लॉ, लॉन्जिट्युडनल वेव्ह. म्हणजे याच्यामध्ये बराचसा पार्ट तुम्हाला फिजिक्सच्या बुक्स मध्ये याच्यातला मिळेल, राईट. हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे हे फिजिक्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल, राईट. स्नेल्स लॉ, त्यानंतर लॉन्जिट्युडनल वेव्ह, साऊंड बद्दलचं तिथं मिळेल आणि काही गोष्टी तुम्हाला पुन्हा इलेक्ट्रिकलच्या बुक्स मधून शोधाव्या लागतील. ओके, हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे हे फिजिक्स मध्ये आहे, तुम्हाला हे याच्यामध्ये लाईट मध्ये पण मिळून जाईल. फिजिक्सचा जो टॉपिक आहे लाईट, त्याच्यामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. त्यानंतर ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, बायोन्सी रिलेटेड एरर, चेंज इन वेट ड्यू टू अल्टिट्यूड, अल्जेब्रा,
ओके, फाउंडेशन, जॉमेट्रिक फाउंडेशन आणि ट्रिग्नोमेट्री. पुन्हा याच्यामधला बराचसा पार्ट तुम्हाला फिजिक्स मध्ये मिळेल. जसं ग्रॅव्हिटेशन आहे तुम्हाला पूर्ण बऱ्यापैकी फिजिक्स मध्ये मिळेल. बायोची तुम्हाला मेकॅनिकलचा पण रेफरन्स असेल, फिजिक्सचा पण रेफरन्स असेल. हे दोन्हीही तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील. मेकॅनिकल म्हणजे तुम्हाला फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये जावं लागेल, पण याच्यातला बराचसा पोर्शन तुम्हाला कुठल्याही फिजिक्सच्या बुक्स मध्ये अवेलेबल होऊन जाईल. ग्रॅव्हिटेशनचा लॉ असो की बायोन्सी असो, कारण बायोन्सी इज अ पार्ट ऑफ फिजिक्स ऑल्सो, राईट. फिजिक्स मध्ये पण तो तुम्हाला मिळेल. त्यानंतर फंक्शन, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रोलॉजी, इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजरमेंट, त्यानंतर इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ISO, फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इंडियन ऑर्गनायझेशन, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया, ओके, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, नॅशनल टेस्ट हाऊस, फ्लूड कंट्रोल रिसर्च इन्स्टिट्यूट, राईट. तर हे तुमच्या ऑर्गनायझेशनशी रिलेटेड आहे. या ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर पण तुम्हाला याच्याबद्दलचं बरंचसं कंटेंट मिळेल. एका स्टँडर्ड बुक मधून घेण्याऐवजी तुम्ही थोडाफार वेबसाईटचा रेफरन्स घेऊन पण याच्याबद्दलचं कंटेंट करू शकता. तर हा तुमचा पेपर 1 झाला. ओके, थोडस जे आहे ना सिलेबस जरा डिस्क्रीट आहे. ओके, म्हणजे तुम्ही काय समजू शकता, वाईड आहे. वाईड कसा की पूर्ण मेकॅनिकलचा नाही, पूर्ण इलेक्ट्रिकलचा नाही, पूर्ण इलेक्ट्रॉनिक्सचा पण नाही, सर्वांचं एक मिक्सचर आहे, खिचडी आहे, राईट. तर असा तुमचा सिलेबस आहे. तुम्हाला थोडस जरा वेगवेगळे बुक्स वगैरे घ्यावे लागतील, पण सिलेबस फार अवघड नाहीये, हे लक्षात घ्या. सिलेबस इझी आहे. इथं काय असं खूप अवघड वगैरे आहे असं नाहीये. क्वेश्चन्स पण तुम्हाला फार एकदम अवघड येतील असंही नाहीये. त्यानंतर पेपर 2 मधला सेक्शन हे फार इझी आहे, भरपूर इझी आहे, बिलकुल खूप बेसिक आहे, राईट. जसं की बेसिक कन्सेप्ट अँड डेफिनेशन, वेट, फोर्स, लेंथ, डेन्सिटी, वर्क, एनर्जी अँड टेम्परेचर, राईट. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय की वर्क काय असतं, वर्क कसं कॅल्क्युलेट करायचं, राईट. हे थोडंसं फिजिक्सशी रिलेटेड पण करावं लागेल. त्यानंतर टेम्परेचर मेजरमेंटचे कुठले कुठले डिव्हाइसेस आहे, कसं टेम्परेचर मेजरमेंट करायचं, फोर्सेसचे युनिट, लेंथचे युनिट, डेन्सिटीचे टाईप, वेट डेन्सिटी आहे, मास डेन्सिटी आहे, त्यांचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, हे तुम्हाला बेसिक्स माहित असणं गरजेचं आहे. कन्व्हेन्शनल पेपर आहे, ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. ओके, त्यामुळे या गोष्टींची तयारी तुम्हाला करावीच लागेल. नंतर डायमेन्शन्स, एरिया, व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर, कोनिकल अँड सिलेंड्रिकल, स्पेरिकल बॉडी. ओके, म्हणजे पूर्ण जॉमेट्री रिलेटेड आहे. व्हॉल्यूम, एरिया कसं कॅल्क्युलेशन करायचे ते तुम्ही बऱ्याच वेळेस मॅथमॅटिक्स मध्ये, अल्जेब्रा मध्ये शिकलेले आहात. तीच गोष्ट इथं आहे. तुम्हाला कुठल्याही अल्जेब्राच्या टॉपिक मधून, राईट, तुमच्या ऍप्टिट्यूडचं जे टॉपिक्स आहेत ना त्याच्यातूनही तुम्हाला बऱ्यापैकी करता येईल. हा टॉपिक तुम्ही ऍप्टिट्यूडच्या बुक मधून पण करू शकता, राईट. ऍप्टिट्यूडच्या बुक मधून हे केलं जाऊ शकतं, राईट. कारण एरिया वगैरे, व्हॉल्यूम यांचे कॅल्क्युलेशन्स आहेत. आपल्या ऍपवर मी एक वर्कशॉप कॅल्क्युलेशनचं पण ITI वाल्यांसाठी कॅल्क्युलेशनचा काही पार्ट शिकवला होता, तो पण तुम्हाला हेल्प करेल. नंतर सिस्टम ऑफ मेजरमेंट अँड इंटर कन्व्हर्जन. ओके, SI युनिट ऑफ लेंथ, व्हॉल्यूम, मास, वेट, एनर्जी, लार्ज अँड स्मॉल युनिट ऑफ लेंथ, वेट, लेंथ अँड व्हॉल्यूम, ओके, बुलियन अँड कॅरेट. हे कन्व्हर्जन सुद्धा मी त्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे, राईट. जे वर्कशॉप कॅल्क्युलेशन आहेत ना त्यांच्यामध्ये हे पूर्ण पार्ट घेतला गेलेला आहे. तुम्हाला जर लागत असेल तर तो तुम्ही तिथं बघू शकता, राईट. हा फार बेसिक आहे. जो तुमचा सेक्शन ए असेल ना फारच बेसिक आहे. जॉमेट्री वगैरे कुठल्याही बुक मध्ये मिळून जातं. आणि जनरली याच्यासाठी तुम्ही ऍप्टिट्यूडची पुस्तकं वापरा. ऍप्टिट्यूडचे पुस्तकं वापरले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल, राईट. त्यानंतर फंडामेंटल्स ऑफ मेट्रोलॉजी, वर्नियर अँड मायक्रोमीटर, स्क्रू गेजेस, वर्किंग, लिस्ट काउंट, लिव्हर्स, टाईप अँड ऍप्लिकेशन, स्केल्स अँड टेप्स फॉर मेजरिंग लेंथ. ओके, हे तुम्हाला मेकॅनिकलच्या मेट्रोलॉजीच्या बुक्स मध्ये मिळेल. ओके, आता तुम्ही म्हणाल सर यांचे बुक्स कुठले वापरायचे, का स्टँडर्ड रेफरन्स बुक वापरायचे? तुम्ही लोकल ऑथरचे पण पुस्तकं वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बघा, हा जो पेपर आहे ना तुमचा डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे, कन्व्हेन्शनल टाईपचा पेपर आहे. त्यामुळे मी तुम्हाला सब्जेक्ट सांगतोय की मेट्रोलॉजी. तुम्ही जर कॉलेजमध्ये निराली पब्लिकेशन किंवा बाकी पब्लिकेशनचे जरी बुक्स वापरलेले असतील ना ते बुक्स, लोकल ऑथरचे बुक सुद्धा तुम्ही वापरू शकता, राईट. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, सिंपल सांगतो मी की एखादा क्वेश्चन आहे, राईट, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सारखा असो किंवा सिव्हिल सर्व्हिसेस सारख्या एक्झाम मध्ये जे तुम्हाला क्वेश्चन्स आलेले आहेत, ओके, एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत सिव्हिल सर्व्हिसेस किंवा मग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस,
तुम्ही लोकल ऑथरच्या बुकमध्ये बघा, त्यांचे आन्सर तुम्हाला मिळू शकतात, राईट. तर तुम्ही अगोदर ग्रॅज्युएशनला जे बुक्स वापरले होते आणि त्याच्यातला कुठला पार्ट इकडे रिपीट झाला असेल तर तो तुम्ही नक्की यूज करू शकता बुकला. त्यानंतर व्हॉल्यूम मेजरमेंट, मेजरिंग फ्लास्क, कप, their calibration, liquid measuring instrument, petroleum products measurement, automatic filling materials, example bottling of the soft drink. ओके, हे वेगवेगळ्या टॉपिक मधून तुम्हाला करावं लागेल, एका ठिकाणी मिळणार नाही. मी त्याच्यासाठी बुक्स पण सांगेल तुम्हाला, पण मला थोडासा वेळ द्या. त्या वेळेमध्ये मला राईट बुक काढायचं. बुक तर आपल्याकडे बरेचसे अवेलेबल आहे, पण जो तुम्हाला इझीतल्या इझी मध्ये कळून जाईल असे बुक्स पण मी तुम्हाला सांगेल. पुन्हा वेइंग मशीन, ओके, मेकॅनिकल वाला, स्प्रिंग बॅलन्स, स्केल बॅलन्स, इफेक्ट ऑफ अनइक्वल आर्म, वेज बीड अँड प्लॅटफॉर्म, क्रेन अँड पाईप, हा तुम्हाला डॉमच्या टॉपिक मध्ये पण मिळू शकतो. काही डॉम मुलांकडे जे मिळेल तुम्हाला व्हायब्रेशन वगैरे रिलेटेड जे टॉपिक्स आहेत त्यांच्यामध्ये पण काही प्रमाणामध्ये याच्याबद्दलचं कंटेंट तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर वेइंग मशीन, राईट, ऑटोमॅटिक कन्व्हेयर, बेल्ट टाईप, ओके, बेल्ट वेटर, वेट फीडर, ओके, देन न्यूक्लिओनिक weighing machine, then load cell resistance, strain gauges, best instrument, right. इन्स्ट्रुमेंट मेजरमेंट चे जे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये हे तुम्हाला मिळणार. जे बुक्स आहेत त्यांच्यामध्ये हे कंटेंट तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. अदर इन्स्ट्रुमेंट मध्ये जसं थर्मोमीटर आहे, मॅनोमीटर आहे, मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर आहे, फ्लोमीटर फॉर वॉटर अँड अदर लिक्विड, डिस्टन्स मीटर, स्पीडोमीटर, इलेक्ट्रिकल पॉवर अँड एनर्जी मीटर, पीएनजी मीटर, नॉइस मीटर, ब्रीथ अनालायझर, लॅक्टोमीटर अँड मॉइश्चर मीटर. आता हे पण वेगवेगळ्या बुकमध्ये आहे, राईट. हे पण एकामध्ये तुम्हाला थर्मोमीटर, मॅनोमीटर हे मेकॅनिकलच्या बुकमध्ये मिळतील. फ्लुइड मेकॅनिक्सच्या बुकमध्ये वगैरे मॅनोमीटर मिळेल, पण हे सर्व एकाच ठिकाणी मिळतील याची काही गॅरंटी नाही. फ्लोमीटर फॉर वॉटर अँड अदर लिक्विड, फ्लोमीटर मध्ये तुमचे बरेचसे येऊ शकतात, जसं वेंच्युरी मीटर येऊ शकतं, ओरिफिस मीटर येऊ शकतं, राईट. तर तुम्हाला याच्याबद्दलच्या आणखीन जे डिटेल्स घेऊन यायचे आहेत ना ते मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये घेऊन येईल. फक्त हा बेसिक तुम्हाला काय आहे, ओके, तुमचे डाऊट्स काय आहेत, जेव्हा तुम्ही मला कमेंट्स मध्ये कळवाल ना त्याच्यावर मी आणखीन इलॅबरेट गोष्टी घेऊन येईल. लॅबोरेटरी अक्रिडेशन, ओके, सायलेंट फीचर्स अँड प्रोसिजर्स ऑफ ISO, राईट. याच्यामध्ये ISO कोड पण गिवन आहे. त्यानंतर फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ नॅशनल अक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज, NABL, ओके, अँड इंटरनॅशनल लॅबोरेटरी अक्रिडेशन कॉर्पोरेशन, ILAC अँड कन्सेप्ट ऑफ MRA, राईट. हे सर्व तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील. हे सर्व तुम्हाला ऑनलाईन यांच्या वेबसाईटवर मिळून जाईल अक्रेडिटेशन वगैरेच्या, राईट. त्यामुळे काही पार्ट तुम्हाला ऑनलाईन घ्यावा लागेल, काही मेकॅनिकलच्या बुक मधून, काही इलेक्ट्रिकलच्या बुक मधून. स्पेसिफिकली मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला जास्त मिळेल. या व्यतिरिक्त काही जरी तुमचे डाऊट असतील तर मला मेसेज कमेंट मध्ये कळवा. त्याला मी पूर्णपणे तुमच्या पुढे जे डाऊट्स आहेत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि याच्यासाठी स्पेसिफिक आणखीन काही कंटेंट देता येईल का याचीही पूर्ण माझी तयारी असेल. मी ते तुमच्यासोबत व्हिडिओद्वारे शेअर पण करेल. तर मित्र इथं थांबतो. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी. आणि विसरू नका की लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या ऍपची लिंक आहे. तिथं तुम्ही ती लिंक ओपन करा, ऍप डाउनलोड करा आणि तुम्हाला तिथं काय काय हेल्पफुल कंटेंट मिळू शकतं ते तुम्ही बघा. जसं की मी तुम्हाला सांगितलं वर्कशॉप कॅल्क्युलेशनचा मी कोर्स ऑलरेडी घेतलेला आहे. तर वर्कशॉप कॅल्क्युलेशनचा जो कंटेंट आहे तो तुम्हाला ऑलरेडी तशाच तसा मिळून जाईल आमच्या ऍपवर. तशा बऱ्याच गोष्टी आहेत की ते तुम्हाला ऍपवर मी अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी तुम्ही आमचा ऍप डाउनलोड करा, राईट, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजासहजी पोहोचून जाईल. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.